पाहता लोचनी रूप पाहता
सुखे शिव पाटे सुखे शेवू ब्रह्मानंद सुखे शिवो ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा गाऊ राम नाम सदा लोहे मग बाधा लोहे मग बाधा काळ दूत यमाची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव ओ काळदूत हेमाचे करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तेने तुटे
सुख से ब्रह्मानंदा सुख से नाम
गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळ दूत यमाची करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संगे शेवू वासुदेव धनिवरी लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा वळसा न करू अनेक सायासा वासुदेवा वाचुनी मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेवावडी करो वासुदेव स्मरण तिने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम टाळी, टाळी. पांडुरंगा करू प्रथम नमन गुरुहरी चरण संतानिया टाळी, टाळी वाजव. शांत कृपा दाने कथेचा विसार शांत कृपा दाने कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्ण्य गुणनाम ऐशी दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरण शरण पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा झालो
ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नुहे मग बाधा काळ दूत यमाची शिवेकरता घेतले अभंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री पैठणनिवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा पहाडच्या भजनातील वासुदेव या प्रकरणातील महत्वाचा असा अभंग आहे 5 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये नाथ महाराज नरदेहात आलेल्या जीवाला सांगतात की बाबा बऱ्याच दिवसांना हा देह मिळालेला आहे आपला भाग्याचा उदय झालेला आहे आपण मनुष्य देहाला आलोत मग आपण या देहात ज्या कामा करता आलोत ते काम करू कशा करता आलोत आता आपण इथं मंडपात आलोत कशा करता आलोत कीर्तनाला आलोत मग टाळकऱ्यानं जोरात टाळ वाजवायचे पखवाजानं कीर्तनाला रंगदेवतेला असा पखवाज वाजायचा कीर्तनकारानं अभंगाला धरून बोलायचं आणि बसणाऱ्यानं तमाखू चोळायची मांडी घालून बसायचं हातानं टाळी वाजवायची आणि नामस्मरण करायचं हे तुमचं काम आम्ही पांचट गप्पा मारायच्या नाही अभंगाला धरून बोलायचं टाळकऱ्याने नेबळटवाणी टाळ वाजायचे नाही जोरात टाळ वाजायची आणि योग्य प्रमाणे म्हणायचे विठ्ठला विठ्ठल काय काय माणसं इथं कीर्तन ऐकत नाहीत त्या मोटरसायकलच्या चाब्या काढते आणि या चट्यात घालते काय करते सर चट्या फाडे काय केलं चटया आपोआप फाटल्या का इथं टाळी वाजवा भजन करा अरे नरदेह कशा करता मिळाला अभंग घेण्याचं कारण या अभंगामध्ये तीर्थयात्रे सुखे जाऊ असं प्रमाणे आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम माऊंदे निमित्त आहे माऊंद हा अपभ्रंश शब्द आहे खरा शब्द आहे मावद काय मावद जसं फलाहार तर त्यात झालं फराळ काय झालं फराळ विठ्ठल मावद आपण जे मा म्हणजे नाही आणि वद वदती बोलणे आपण जे पुण्य केलं त्याच्याबद्दल बोलायचं नाही साहेबराव महाराज कोठाळकर सांगायचे पहा माणसाच्या जीवेवर अग्नी देवता आहे म्हणायची आपण जर पुण्य केलेलं सांगितलं तर पुण्य जळतं आणि पाप केलेलं सांगितलं तर पाप जळतं मग माणसानं काय सांगत जावं पण आपण सांगतो का पाप झाकून ठेवतो आणि पुण्य सांगतो विठ्ठला मग माऊंद शशिकालाबाई राधाकिशनराव तांगडे यांनी चारोधाम यात्रा केली आणि शिष्टाचार्य तीर्थयात्रा केल्यानंतर त्याचं माऊंद केलं पाहिजे आपल्या भागात नाही तर देगलूर भागामध्ये पंढरपूरची वारी करून आले एक ब्राह्मण सवाशीन जेव घालते का की तीर्थयात्रा करून आलो माऊंद हे विठ्ठला परतूरला एक नामदेव शास्त्री म्हणून तिकडे भागातले त्यांनी म्हणले महाराज आपल्याकडे जेवायला म्हणलो काय कार्यक्रम आहे म्हणले माऊंद आहे म्हणलो केव्हा गेलते धामाला ते म्हणले पंढरपूरहून आलोत ना आपण त्याचं काय माऊंद आहे विठ्ठला मग त्यांच्या 3 मुली त्यांचे मालक असताना 2 धाम झाले पण मालकाच्या नंतर पुन्हा त्यांनी 2 धाम केले आणि त्या निमित्तानं काही अन्नदान व्हावं नामचिंतन व्हावं म्हणून त्यांच्या 4 मुली आणि 4 दीर यांच्या सहकार्यानं त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे विठ्ठला श्री शंभूराव तांगडे मुरलीधरराव तांगडे प्रकाशराव तांगडे आणि सुभाषराव तांगडे विठ्ठला यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचे मोठे बंधू होते काय राधाकिशनराव तांगडे पण आता कालाचा ओघ आहे महाराज कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरवसा पण आपल्या मालकांचे धाम राहिले म्हणून पुन्हा त्यांच्या पत्नीनं 2 धाम केले आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांनी माऊंद करायचं ठरवलं विठ्ठला मग मावद बोलायचं नाही
तीर्थयात्रा केली. देवानं नामदेवरायाने तीर्थयात्रा केली तर देवानं माऊंद केलं. मला काय केलं? देवानं माऊंद केलं. सगळ्या संतांची तळमळे तुम्ही तीर्थयात्रा करा. काय करा? तीर्थयात्रा. काऊन तीर्थयात्रा करा? कारण आपला ज्ञानाचा अधिकार नाही, मग आपल्याला बाकी ध्यानधारणा होत नाही. मग तुम्ही तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रेनं चित्त शुद्ध होत असते. एक आई अशी होती, तिनं लेकराला पाळण्यात उपदेश केला. उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंद. उठी पुत्रा जाई साधू आणि संत जिथे असती बाऊ दंड. उठी पुत्रा जाई बाळा. बाळा उठ, जागा हो आणि तीर्थयात्रेला जाय. उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंड. आई असा मदालचे सारखे पाळण्यात बोध केला. बाळा या संसारात रमू नको, तीर्थयात्रा कर. ज्ञानोबराय सांगतात, उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थी रे हिंड. काहून नाही? साधू आणि संत जेथे असती बा उदंड. तीर्थयात्रेमध्ये साधू संत राहतात. मग तिथं जाय, पण कोण्या बावळट साधूच्या नादी लागू नको. जया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड. तो तू गुरु करी तो तुझ बुजवील प्रचंड. विठ्ठला ज्ञानोबराय. कोण लोक म्हणते महाराज माऊलीने तीर्थयात्रेचा तिटकारा केला. अरे तिटकारा नाही केला. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ते तीर्थयात्रा. अरे ज्ञानोबराय म्हणले तुम्हाला देह मिळाला तर तुम्ही तीर्थावर भाव ठेवा म्हणले. तीर्थव्रत भाव हरी रे करुणा. तीर्थावर भाव ठेवा. तो गोबर म्हणले अरे जवरक शरीर चांगले जवळ सकळ सिद्ध आहे. जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये. हात चालावया पाये. तू आपले स्वहित पाहे. तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे चुकू नको. जवळ काळासे दुरी ठेला. जवळ काळासे दुरी ठेला. सिद्ध आहे. काय? पाय चांगलेत, हात चांगलेत, शरीर चांगले. तर तुमचं हित करा. काय करा? तीर्थयात्रेला जा. लोकांचे व्याजानं पैसे काढून जाऊ नका.
काही माणसं लग्न करते व्याजानं पैसा घ्यावा लागत नाही असं नाही. कोणाला अरे मंत्र्याला व्याजानं पैसा काढावा लागतो. ते बँकेकडून पैसे घेते म्हणजे कशाने घेते? व्याजानंच घेते. पण अतिशयोक्ती करू नये. आपल्याजवळ ऐपत नाही व्याजानं पैसा काढा आणि मोठं पोरीचं लग्न केलं आणि चांगल्या वानाचं वावर विकलं. गरज आहे का? तीर्थयात्रा आणि एखादा पैशावाला असल आणि जर कोणी तीर्थयात्रेला चालला असेल तर त्यांनी त्याला व्याजानं पैसा देऊ नये. उष्णा द्यायचा. कसा द्यायचा? कोणाला? पण तीर्थयात्रेला जाणार तीर्थयात्रे पुरतात न्यायचा तो घरचे खतन थैल्या चटच आणून घेतो. तसं नाही करायचं. बापू एक माणूस माझ्याकडे आला म्हणला मला वारीला जायचं पंढरपूरला पैसे द्या. मी त्याला 1000 रुपये दिले. तो म्हणला 1000 कसे पुरते? म्हणलं तुम्ही पायी चालले ना. मग 200 रुपये तिकीट आला. त्या टायमाला 200 रुपये होतं. मी म्हणलं 500 झाला 500 आला. तो म्हणला आमची मंडळी यायच्या. मी म्हणलं पुन्हा 1000 ने. तो म्हणला नाही नाही पण आता आम्ही तिकडे जाणार मग त्या सारखं त्याला खतन ते घेऊन द्यायचं. मग बरोबर आहे का? हे चुके. हा आणि त्याला पैसे देताना त्याचं व्याज घ्यायचं. म्हणलं महाराज आपण तीर्थयात्रेला तो बद्री केद्रीला गेला आणि तिकडच मेला तर मेलाला त्याशी अर्ध द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थासी. द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थासी. मेलाला त्याशी अर्ध पुण्य. द्रव्य देवोनिया धाडा. तुमच्याकडे पैसा आहे ना जर एखादा चालला तर म्हणा मी देतो पैसे. जा तुम्ही तीर्थयात्रेला चालले ना कमी येत ना पैसे मी देतो त्याचं व्याज घ्यायचं नाही. आणि तिकडे जर मेला तर पैसे आपले गेले आपल्याला अर्ध पुण्य लागल. आणि आला बुडीले घरी आल्यावर बी समजा बुडीले तरी अर्ध पुण्य लागल. बुडू द्या ना. आपण वाईट कामाला दिले का? द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थाशी. तुमच्याकडे पैसा आहे ना मग तिथं पैसा द्या. उदास विचारे वेच करे. एखादा पंगत करीत असेल त्याला पैसे द्या. पैसे द्या. तीर्थयात्रा केली पाहिजे. आपलं हित आहे त्याच्यात. चित्त शुद्ध होत असत. कुठे पुत्रा जाई बाळा. अरे ज्ञानोबर आहे तीर्थाचे तीर्थ होते पण पांडुरंगाला म्हणले भूतळीचे तीर्थे पहावे नये नि विठ्ठला. सगळ्या तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. तरी ते म्हणले तीर्थयात्रा करायची. ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली आणि त्याचं माऊंद देवानं केलं. विठ्ठला. शशिकलाबाई राधाकिशनराव तांगडे यांनी तीर्थयात्रा केली. त्यांच्या 4 मुली 4 धीर यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या निमित्तानं हा अभंग घेतलेला आहे. आणि या अभंगात तुकोबर आहे पहाटच्या भजनातला अभंग आहे. सकाळचं कीर्तन आहे आणि तीर्थयात्रेचे याच्यात वर्णन आहे. विठ्ठला. महाराज म्हणतात अरे मनुष्य देह मिळाला मग तुम्ही रात्रंदिवस पळायला लागले. पण कशा करता पळायला लागले? देवा करता का विषया करता? आता एकदम म्हणलं महाराज आम्ही विषया करता पळू पण तुम्ही रोज 3-3 कीर्तन करायली कशा करता करायली? पैसा करता म्हणजे विषया करता. बर तुम्हाला वाटत नाही का जगा करता? विठ्ठल कशाच्या जगा करता? आपल्याच कल्याणाचा मेळ नाही काय जगाचं कल्याण करणार आहे आपण? ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जगाच्या कल्याण संताच्या होती. मग विषया करता विषय ओढी उडले रात्रंदिवस माणसं पळायले कशा करता? पैसा करता. बरं पैसा कसा? बरं बापू आम्ही पैसा करता पळत पण पैसा कशा करता? बापू तुम्हाला आम्ही मोजतीन तितके पैसे देऊ तुम्ही मोजित राहा.
पुन्हा 500च्या नोटा देऊ. आता 2000 चलत नाही ना, 500चे देऊ. तुम्ही मोजताना तितके देऊ. फक्त एक अट आहे, तुम्हाला झोपू द्यायचो नाही. तुम्ही झोपले की जितक्या मोजल्या त्याच्या दुप्पट घेऊ. जमल का? माणूस पैशाचा त्याग करत, अरे आवडत्या लेकराचा त्याग करत, बायकोचा त्याग करत, आणि मला झोपू द्या म्हणत. का? झोपीत सुख आहे. विठ्ठला 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 मग सुखा करता माणसं पळायला लागली. कशा करता? काही माणसानं आज बातम्या येतात का नाही, त्या गावात एक जणांनी फाशी घेतली. काऊन घेतली? सुखा करता घेतली. एका बाईनं फुकून घेतलं. काऊन घेतलं? सुखा करता घेतलं. दुःखाला कदरली म्हणून फुकून घेतलं, दुःखाला कदरला म्हणून फाशी घेतली. विठ्ठला विठ्ठला सुखा करता पळाले. पण महाराज माणसं पळायला सुखा करता, पण सुख स्वप्नात बी येईना आणि दुःख पिछा सोडीना. स्वप्नात बी सुख येईना. स्वप्न पडायले भूताचे सरपडाचेच पडायला लागले. जागृतीत तर सुख नाही. माणसाला वाटलं लग्न केलं म्हणजे सुख होईल. लग्न केलं पण पोरग होईना, सारखा झोरू लागला. म्हणला पोरग झालं म्हणजे सुख होईल. पोरग झालं शिकना, ते म्हणला शिकल्यावर सुख होईल. शिकलं पण नोकरी लागना, ते म्हणला नोकरी लागल्यावर सुख होईल. नोकरी लागली, ते सोनाला घेऊन निघून गेले गोवा. पुत्रापासोनी सुख प्राप्ती, माता पिता होईल म्हणती. शेखी पुत्र अंगुठा दाविते. अरे मंत्री असू द्या, जो देखे सो दुखिया बाबा, सुख या कोई नाही रे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, निर्णायक मुक्ती येत नाही गेला. हिंडता दिशासी न पावला, माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा. माझे सोयीकडे नदी कोण, माझे सोयीकडे नदी कोण, माझे सोयीकडे नदी कोणी, माझे सोयीकडे नदी कोण. अरे माणसं सुखा करता पळायले, पण जन्म गेला, आज सुख होईल, उद्या सुख होईल, पण मरायचा टाइम आला, मला सुख झालं नाही. मग माणूस म्हणतो महाराज मी उन्हातानाचा पळालो, मला वाटलं सुख होईल सुख होईल, पण सुख झालं नाही. आणि ज्याने सुख व्हायचं त्या मुक्ती करता क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. विठ्ठला विठ्ठला पुढं सरका, पुढं 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 विठ्ठला 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 सगळा जन्म सुखाच्या आशेत गेला, सुख मिळालं नाही. नाथ महाराज म्हणतात साधका, अरे विषयातलं सुख वेगळं, समाधीतलं सुख वेगळं, झोपीतलं सुख वेगळं. तुम्हाला विषयात सुख नाही, सुखाभास आहे. जर विषयात सुख असतं तर दुसऱ्या क्षणात राहिलं असतं. बापू तुमची माझी भेट झाली, किती बरं वाटलं तुम्हाला? आता चांगलं वाटलं का नाही? का राग आला? बरं वाटलं. मग राहू का तुमच्या घरी 4 महिने? ते कुंकुण नादी लागलो 7.5 आहे. पहिल्या क्षणात जे सुख होतं ते दुसऱ्या क्षणात राहिलं नाही. मग जर सुख असतं तर दुसऱ्या क्षणात राहिलं असतं. आपल्याला बायको केल्यावर जो आनंद झाला तो आनंद आता आहे का? नाही. आता टाकून देता येत नाही, ठोवा वाटत नाही, आनंद राहिला नाही. आणि जर असता तर राहिला असता.
ज्या अर्थी राहिला नाही त्या अर्थी त्यात आनंद नाही. मग अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतकरणाची स्थिरता आणि स्थिर अंतकरणात आत्मानंदाचं भान होतं. म्हणून माणसाला ते सुख आत्म्याचं असतं पण विषयाचं वाढतं. विठ्ठला सुख विषयात नाही, सुखाभास आहे. मग झोपीत सुख आहे, आत्म्याच आहे. पण जाग झाल्यावर राहत नाही, स्वप्नात गेल्यावर राहत नाही. राजा भिकारी झाला, राजा आहे आणि स्वप्नात भिकारी झाला आणि भीक मागायला, राहिलं का सुख? नाही. समाधी सुख आहे पण उत्थान केल्यावर राहत नाही. मग नितळ सुख, दुःख नाही, दुःखाचं बीज नाही, असं सुख म्हणजे ब्रह्मसुख, मोक्ष सुख. आणि असं मोक्ष सुख, ब्रह्मसुख तुम्हाला मिळेल. पण तुम्ही आमचं ऐका, काय करा? अभंग सुखे सेवू ब्रह्मानंद, सुखे सेवू ब्रह्मानंद. सुखे सेवू ब्रह्मानंद. सुखे सेवू ब्रह्मानंद, सुखे सुखे सेवू ब्रह्मानंद. गाऊ राम नाम सदा, गाऊ राम नाम सदा. गौ राम नाम सदा, गौ राम नाम सदा. आलो हे मग बधा, आलो हे मग कालदूत यमती. करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव. अरे तुम्हाला आनंदाचे प्रकार आहेत उपनिषदामध्ये. मनुष्य आनंद, मनुष्य गंधर्व आनंद, देव गंधर्व आनंद, आजान देवाचा आनंद, कुर्म देवाचा आनंद, प्रजापतीचा आनंद आणि शेवट ब्रह्मानंद आहे. तुम्हाला एक आनंद सांगतो. माणूस तरुण असाव, बापू कसा असाव? तरुण. पुन्हा निरोगी असाव, कसा असाव? तरुण पण रोगी ठे. काय काम? खोकलं गेलं की काय कामाचं ते? खरूच गेली की गजकरम भिडच, काय कामाचं? मग तरुण असाव, निरोगी असाव. तरुण आहे, निरोगी आहे, पण आयुष्य कमी आहे, काय कामाचं आहे? मग तरुण असाव, निरोगी असाव आणि त्याला भरपूर आयुष्य असाव. आता चांगलं आहे का नाही? बापू तरुण आहे, निरोगी आहे, त्याला आयुष्य भरपूर आहे पण भिकार चोटे, खाची पंचायत, काय कामाचं? मेलेलं चांगलं का नाही? बायका रडायल्या, पोरं रडायले. तरुण आहे, निरोगी आहे, आयुष्य आहे, पण भिकारी. मग तरुण असाव, निरोगी असाव, त्याला आयुष्य असाव आणि तो सगळ्या जगाचा राजा असावा. मग किती आनंद होईल? अरे सरपंच झाल्यावर माणसाला एवढा आनंद होतो, गावाचा, आमदार तालुक्याचा, खासदार जिल्ह्याचा आणि सगळ्या जगाचा राजा आहे. पुन्हा निरोगी आहे, तरुण आहे आणि त्याला आयुष्य भरपूर आहे आणि सगळी सत्ता त्याची. किती आनंद असेल बापू? हा, त्याला जो आनंद झाला त्याचं नाव शास्त्र सांगतं एक मनुष्य आनंद. आता एक आनंद सांगितला, आता याच्या पटी घ्यायच्या. याला जो आनंद झाला तो एक मनुष्य आनंद, याच्या 100 पट मनुष्य गंधर्व आनंद, त्याच्या 100 पट
देव गंधर्व आनंद त्याच्या 100 पट, कुर्मदेवाचा आनंद त्याच्या 100 पट, आजान देवाचा आनंद त्याच्या 100 पट, प्रजापतीचा आनंद आता 100 नाही त्याच्या अनंत पट एक ब्रह्मानंद. एवढा आनंद असेल तो, आणि हा आनंद तुकोबऱ्यामुळे तुम्हाला मिळेल. तुम्ही आमचा ऐका, काय करा, सुखानं तुम्हाला ब्रह्मानंद देऊ. फक्त एक करा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. शेव ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने मोडोनी आवाज सूक्ष्म दुस्तार, मोडोनी आवाज सूक्ष्म दुस्तार. शेव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, मोडोनी आवाज सूक्ष्म दुस्तर, मोडोनी आवाज सूक्ष्म दुस्तार. अरे बकवास विना टाळ घ्या आणि देवाचं भजन करा. सुखे शिव ब्रह्मानंदा. पण याच्या करता साधन गाऊ राम नाम सदा. ह्या सप्त्याची त्या सप्त्याला नाही, कधी सदा सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती. सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते. सदा शब्द महत्वाचा आहे. सदा कोण? सदा भगवंताच. धन्य जगी तोची एक राम कृष्ण वासुदेव. पुढं काय? सदा स्मरे वाची. सदा सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष, करू हरी कथा, सदा नाम घोष, करू हरी कथा, सदा नाम घोष, करू हरी कथा. तेरी सदा चित्त समाधान, तेरी सदा चित्त समाधान, तेरी सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो. बोला तेरे सदा चेता समाधान, तेरे सदा चेता समाधान, तेरे सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो, सर्व सदा नाम घोष. कोण? आपण सगळे सदा नाम घोष करू, हरिकथा करू आणि ते नामघोष पवित्र करू, गढूळ नाही. कथा पवित्र करू, गढूळ नाही करू. हे निर्मळ हरिकथा कशी करू? आता बरेच लोक कथा करतात, पण काय चव आहे त्या कथा? अरे माझ्या लहानपणी गोंदीकर कथा करायची, भागवत कथा. मला 7-7 तास कथा चालायची. आता हे नाचणं ढोंगण याच्यातच गेली कथा सगळी मातीत. काय 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 नाही. बाया नाचायल्या, माणसं नाचायले, काय धोरणच नाही राहिले त्याला. बरं कशाला नाचायले? ती नाचायली म्हणून ही नाचायली, काय मिळ त्याचा? मग नाचू नाही, नाचा, नाचू कीर्तनाचे, पण त्या नाचण्यात सात्विकता असावं. नाचण्यामध्ये काय असावं? नाचू कीर्तनाचे. मग तमाशात नाचायचं का?
कीर्तनात कथेत नाचा, पण त्या नाचण्यात सात्विकता असावं. उगो लोकाला दाखवण्याकरता आणि फेसबुकवर टाकण्याकरता नाचत असते का? जरा अवमेळ झाला मला. अपवित्र कथा करू हे गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी ना. काय येण्याचा पदार्थ. आता तुमचे वडील होते, मी लहान होतो, कीर्तन करीत होते. जास्त शिकलेले होते का ते? नाही, काही येत नव्हतं, पण शुद्ध भजन महाराज, शुद्ध वारकरी जीवन. आम्ही संस्थेत राहिलो, शिकलो, पण आमच्या ठिकाणी नाटकं लय. आमच्या ठिकाणी नाटकं लय. त्यांना कोणी गाडी पाठायचं नाही, व्यवस्था नव्हती, पण अवस्था होती. आणि शाहूजी असे होते की ते दुसऱ्या भावाला किंमतच देत नव्हते. त्यांच्याकडे 100 टाळकरी राहायचे, पण कीर्तनकार हेच. खरे का नाही? आता आमचे सुदाम बाबा आमच्या बरोबर राहायचे, 100 टाळकरी, पण कीर्तनकार हेच. आपल्याला तसं चालत नाही, आपल्याला व्यवस्थेचा भाव लागतो. त्याची गाडी, बॉडी, दाढी, ज्याची बिदागी मोठी तो महाराज मोठा. त्याला काही माती काही ना, तो गाणे का म्हणी ना. महाराज नरकाला जायचा टाईम. मधुर वाणीच्या नका पडो भरी झाले, मग करू हे निर्मळ हरी सदा नाम घोष करू हरी कथा. अंतेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. म्हणून महाराज म्हणतात सुखे सेवू ब्रह्मानंदा. पण त्याच्याकरता साधन गाऊ राम नाम सदा. आणि जर तुम्ही असं केलं तर मग नवे बाधा काळ दूत यमाचे. अरे यम आणि काळ तुम्हाला चाल करू शकणार नाही. जगा काळ खाय यम धर्म सांगे दुता, तुम्हा नाही सेथे सत्ता जेथे होय हरिकथा. सदा घोष नामाचा नका जाऊ नाम धारकाच्या. आम्ही हरिभक्तीपरायण म्हणून घेतो, मग आम्ही नाम धारक घेत का? आम्ही नाम घेतो पण नाम धारक नाही. तो कोबर म्हणतो आम्ही नामाचे धारक, 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 आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक. निनो प्रकार अनेक सर्व भावे एक. विठ्ठलची जमलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार. तुम्हाला काय करायचं तर करा, आम्ही ते करणार. मज या कीर्तने विन नाही. काय आचरण करे तुम्हाला करा, आम्ही नामस्मरण करू. आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक. विठ्ठलचे प्रमाण. आम्ही एकांतात आलो तरी नाम घेणार, आणि लोकांतात आलो तर लोकाला राम कृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम. टाळी टाळी. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
हाचे धारक नेनो प्रकार दुसरं चिंतनच नाही दीन रजनी दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा हे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दीन रजनी हाची धंदा दीन रजनी हाची धंदा रात्रंदिवस नेने अनेक काही धंदा नित्य ध्यातशे गोविंदा रात्र न कळे दिवस न कळे आणि त्याचा परिणाम ब्रह्मानंद प्राप्त ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते असा साधूच्या जीवनात आनंद कोंदला मागे पुढे का आनंद सदा नाम घोष सदा नाम वाचे गाती म्हणून सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नव्हे मग बाधा काळाची यमाची बाधा त्यांना होत नाही काळ त्यांना मुजरा घालतो काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो जगा काळ खाय जिंकोन या काळा वरी गेले भूमंडळा विठ्ठला पुढं पुढं सरका नव्ह तुम्ही एकदा सरका म्हणलं की सरका सरकार रटवून जरा पुढं तीनदा सरका म्हणायचं काम पड सरका लगे या पुढं उठून या घासाघासी करू नका तशी सरका पुढं विठ्ठल विठ्ठल आता जमलं बा आता येऊ द्या माग बसू द्या आले विठ्ठल विठ्ठल काय चाललं होतं आपलं विठ्ठल, विठ्ठल. उठायचं पुढे यायचं कोरक सारखायचं घालून विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंद हा ब्रह्मानंद नामचिंतनाने मिळतो नामात ताकद आहे मुखी नाम हाती मोक्ष अरे कर्माचं फल योगाचं फल उपासनेचं फल नामानच अरे यज्ञ कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचाने आणि तुम्ही तीर्थयात्रा केली तुम्ही चारिधाम केले सप्तपुऱ्या केल्या पण नाम जर मुखात नसेल विठ्ठला विठ्ठला मग तुम्हाला ब्रह्मानंद मिळेल यम काळ तुमच्यावर चाल करणार नाही तेथे कळी काळाचा रीघ नाही विठ्ठला नव्हे मग बाधा का म्हणून सगळेजण ज्यांना ज्यांना देवानं वाणी दिली ज्यांना ज्यांना देवानं हात दिले पाय दिले अरे पायानं कीर्तनाला जा पायानं तीर्थ्या हस्त पवित्रो यदिदान पुण्यो हस्त पवित्रो यदिदान पुण्यो पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा हाताला शोभा दानाने नुसत्या सोन्याच्या अंगठ्या घालण्यानं आणि 5-5 10-10 तोळ्याचे कडे घालण्यानं आहे का नाही दानेन पानीर न तू कंकणेन हातानं टाळी वाजवा हातानं दान करा पायानं तीर्थयात्रेला जा पायानं कीर्तनाला जा यानं पाय पवित्र होतील याचं सार्थक होईल कशानं सार्थक तीर्थयात्रेला जाण्यानं पायी वारी करण्यानं पायानं कीर्तनाला जाण्यानं चरणाची सार्थकता आहे हातानं दान करण्यानं टाळी वाजविण्यानं हाताची सार्थकता आहे विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात आपण सगळे तीर्थयात्रेला जाऊ नामचिंतन घेऊ तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होईल सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नवे मग बाधा काळ पण याच्या करता काय करू अभंगाच्या दुसऱ्या करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण टाळी टाळी वा करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण
वासुदेव स्मरण. अरे हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही. साधू संतांचे तळमळे. बैलाला म्हशीला भजन करा वाटलं तरी करता येत नाही. तो मला देवानं साधन दिलं. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. देही घडे देवाचे भजन. यात देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. यात देही घडे देवाचे भजन. यात देही घडे देवाचे भजन. याच देही चकार सांगितलं, दुसऱ्या देहात नाही का. तुम्हाला पुन्हा भजन करा वाटलं की पुन्हा याच देहाला यावं लागल. आणि हा देह पुन्हा मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा. अरे आपण जे आलो ना बहुता दिसा फेरा आला. म्हणून बाबा करू वासुदेव स्मरण. तेने काय होईल, तेने तुटेल रे बंधन. हे संसाराचं बंधन देवाच्या. आता याच्यात दोन अर्थ. करू वासुदेव स्मरण याचा एक अर्थ नामस्मरण करू हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ मी वासुदेव तत्वता. मी देह नाही, इंद्रिय नाही, मन नाही, बुद्धी नाही, मी वासुदेव आहे असं स्मरण करू. आणि असं स्मरण कोण करून देतात? संत. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. विठ्ठला. म्हणून करू वासुदेव स्मरण. आणि असं स्मरण केलं त्याने संसाराचं बंधन तुटून जाईल. तेने तुटेल रे बंधन. आणि या जन्म मरणाला कारण असणारा जे कर्म आहे त्याचं तोंड खंडेल कर्माचे वदन. कर्माचं वदन म्हणजे कोण? संचित कर्म जळून जाईल. विठ्ठला. अरे संचित असलं तरच भोगायला येईल. आपल्याला जो भोग होतो भोगतो न घडे. बापू तुम्हाला माग झटका आलता पण तुमच्या वडिलाची पुण्य तुमचे पुण्य तुमचा राहिला. ते म्हणते तो टंगड मोड होत. खरंय का नाही? मग कर्मानच गेलं का नाही? केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले तेथे भोगाले. केले कर्म झाले तेथे भोगाले. उपजले देणे ऐसे किती. उपजले देणे ऐसे किती. हरिमुखी गाता हरवली चिंता. हरिमुखी गाता हरवली आमच्या दोघांमुळे प्रमाण म्हणले आम्ही का तुम्हाला रताळ वाटलो का? होय बापू त्याला का छाटछूट वाटायलो का आपण? म्हणजे आमचं कर्म आहे तुमचं नाही का कर्म? सगळ्याच कर्म आहे. बरोबर आहे. केले कर्म झाले तेच भोग आले. आपण जे केलं ते केलं म्हणजे क्रियामान झालं म्हणजे संचित. आणि भोग आले म्हणजे प्रारब्ध. प्रत्येकाला कर्मानच होतं. मला अरे तुमचे आमचे आपण छाटछूट आहेत. मी बापूचं माझं उदाहरण दिलं. आपण सामान्य आहेत. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे कर्मे दशरथ योगे मेला. कर्मे रावण क्षय पावला. योग घडला सीता देवी. कर्माते एकदा काय झालं? कर्म आलं. भगवान शंकराला हात जोड. भगवान क्षमा करा मी उद्या तुम्हाला 2 तास त्रास देणार आहे म्हणलं. कोणाला म्हणलं? भगवंताला. भगवान म्हणले लुचाडा मला ओळखीलं का नाही तू? मला त्रास देतो तू? कोणाला म्हणले? भगवान कोणाला आपले कर्म बिचार दर्शन घेतलं आणि भगवंताला विनंती केली तुम्ही वाईट म्हणू नका. मी तुम्हाला 2 तास उद्या काय करणार आहे? त्रास देणार आहे. कर्म भगवान तापले आणि कर्माला फिसकली. लोचाडा मला त्रास देतो तू? मला ओळखीलं नाही का होता? ते म्हणले तुम्हाला चांगलं ओळखीलं पण मी 2 तास तुम्हाला काय करणार आहे? त्रास देणार आहे. म्हणले कधी? सकाळच्या 6ला.
महाराज भगवान पहाटच्या 4लाच निघाली की जेच मानस सरोवरात बुडी मारली कव्हा पहाटच्या 4ला मानस सरोवर जाऊन बुडी मारली तर रातच्या 6लाच वर आली. कर्म 2 तासात रात नव्हतं. 6 ते 6 म्हणजे 12 तास गेले ना. आणि 2 तासाने आधी बुडी मारली म्हणजे किती गेले 14 तास. कर्म काठालाच उभं होतं. भगवान वर आले म्हणले लोचाडा कव्हा त्याला त्रास. तो म्हणलं भगवान मी 2 तास देणार होतो तुम्ही 14 तास घेतला. कर्मा ते शंभू मानी आपण किती पळसी कर्मा भेन विठ्ठल विठ्ठल. किती पळसी कर्मा भेन. तुम्ही किती पळा कर्म जेथे जावे तेथे कपाळ सरीशी. एका माणसाला घरी जुने कीर्तनकार सांगायचे पूजा करायची कटाळा आला म्हणून तो सासरवाडीला गेला. सासूबाई म्हणल्या जावाय बुवा लय चांगलं झालं आमच्या अख्ख्या गावाला सुतूक पडलं पूजा करायलाच कोणी नाही. कर्म भोगाळ. मग असं खंडेल कर्माचे वदन कशानं वासुदेव जपताचे. माणसा अरे भोग तो न घडे संचिता वाचू करावे ते म्हणे समाधान. समाधान म्हणे आणखी एक प्रमाणे पहा भोग नेते फळ संचिता. पण असं संचित त्याचं तोंड ठेकल्या जाईल कशानं नामानं. नामा अरे नामधारकाला प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जा. विठ्ठल विठ्ठल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा ना. म्हणून महाराज म्हणतात खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. असं नाम चिंतन आहे. आणि असं नाम चिंतन करीत आपण काय करू अभंगाच्या लोभ ममता दवडू तीर्थयात्रे सुखे जाऊ रे सुखे जाऊ वाद विठ्ठल नाम घेऊ वाद विठ्ठल नाम घेऊ आ संता संगे सेवू आ संता संगे सेवू वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण. अरे ज्यांचं शरीर चांगले सगळेजण आपण कुठं जाऊ तीर्थयात्रे सुखे आनंदानं जाऊ. पण जाताना लोकांच्या उचापात्या करीत नाही. बापू एक माणूस आमच्यातला तीर्थयात्रेला निघाला त्यांनी 10 कटेचे बुर्ज घेतले सांगते. म्हणलो कस का हो ते म्हणलं तिकडे हिम्मतलाज मिळत नाही म्हणजे कुठं चालला अरे तीर्थयात्रेचं 4 धाम आहेत. किती धाम आहेत 7 पुऱ्या आहेत 12 जो काही तीर्थ आहेत काही तीर्थाचे राजे आहेत. प्रयाग राज तीर्थाचा राजा पुष्पकराज तीर्थाचा त्र्यंबक तीर्थ राज त्र्यंबक तीर्थ तीर्थाचे राजे. आता तीर्थयात्रेनिमित्त कार्यक्रम म्हणून आपल्याला थोडस बोलायचं. साधू संतांनी तीर्थयात्रा केली पण तीर्थयात्रा करीत असताना लोकांच्या उचापत्या करीत करायची नाही. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा
गात जायचं पिक्चरचे गाणी कवाले मोबाईल मध्ये गाणी लावतो कानात बोळे घालून चालली तीर्थयात्रेची मग काय गा रामकृष्ण गीती गात टाळची पुळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन आणि जर लोकांच्या उचापत्या करीत गेला चित्त नाही नामी तरी नाना तीर्थ ब्राह्मी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी तीर्थ नाही नामे तरी व्यर्थ तीर्थ नाही नामे तरी व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी तीर्थ नाही नामे तरी तीर्थ नाही नामे तरी अरे ज्या ज्या तीर्थात गेलो त्या त्या तीर्थाचा विधी केला पाहिजे लोकांच्या उचापत्या केल्या अरे मग त्याच्यापेक्षा घरी राहिलेलं चांगलं ना तीर्थाला जाऊन इकडं फोन करून कापूस लावला का पाऊस पडला का खुरपण झालं का सगळं इकडं ध्यान आणि चालला कुठं तीर्थात काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा घरी राहून नामस्मरण करा ते चांगलं आहे नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र विठला विठला मग त्रिवेणी संगमी तुम्ही प्रयागराजला गेले बरं तीर्थ भरपूर केले पण पंढरपूरला कवाच गेले नाही काय कामाचं तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी जळो त्याचे जाले पण बरं तीर्थ किती आहेत बापू 3.5 कोटी तीर्थ आहेत कशाहून 3.5 कोटी आहे 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे गुरुवारी चंद्रशेखर मला सांगत असते एका पापाला राहण्याकरता एक स्पेशल घर आहे माणसाच्या अंगावर केस किती आहेत 3.5 कोटी किती बापू 3.5 कोटी एक म्हणला महाराज काय काय माणसाला टकले त्याला कस काय 3.5 कोटी राहतील जे काय काय माणसं आसवाला सारखे त्याच्या कानाला केस पोटाला केस पाठे एक नवर देव मी सोयरी जमिली पहा तेव्हापासून बंदच केल्या सोयरी घ्या बापू सोयरी जमिली आणि ते नवर देव स्नानाला हळदीला आला ते स्नानाला त्यांनी कपडे घालून स्नान केलं बायाले संशयबाज त्या म्हणल्या चांगले महाराज त्यांनी कपडे काऊन नाही काढले मला काय माहिती हो काऊन नाही काढले नाही दुसऱ्या भावकीतल्या म्हणल्या नाही बाई आताच विचार करा काहीतरी कोडाची कशाची डाग असते त्याच्या अंगावर इचकरीन सोयरी बापू त्या पोरीचा बाप मला चांग देवाला बाला कुठे म्हणलो काय झालं मला का मारलं गिरलं काय नाही त्यांनी मी म्हणलो बोलले बोलू नका नसलं पास तुमच्या तर आता मोडू बाबा आपण पण ते ओपत नाही आता हे तिकडे माणसं आपले इकडे माणसं आपले मग मी त्या सोकाण्याकडे गेलो म्हणलो बा सर कलमा झाला नवरदेवाने कपडे काऊन नाही काढले ते म्हणजे महाराज त्याच्या अंगाला डाग नाही त्याला काही रोग नाही मग काऊन नाही काढे म्हणले त्याच्या अंगावर सगळी केसच आहेत त्याला त्याची काय वाटते लाज वाटते म्हणून काढे नाही आता केस असणं वाईट आहे का तशा माणसाच्या अंगाला असतील 3.5 कोटी कशा माणसाच्या तशा नवरदेवाच्या पण ज्याला टकले त्याला पण शास्त्राचं बोलणं सरासरी असतं 3.5 कोटी केस कोणाला कमी असते नाही तर कोणाला माणसाचं आयुष्य किती सांगितलं 100 काही जन्मलकीच मरत आहेत काही 10 वर्षात मरत आहेत काही 100च्या पुढे जातात मग 100 ठरलं मग 100 राहतात का सगळे विठ्ठल 3.5 कोटी केस आणि एका केसाच्या रोमाला एक पाप म्हणजे पाप किती झाले मग एका पापाच्या निवृत्ती करता एक तीर्थ किती झाले साहेब मग तुम्ही किती पाहिले 5-50 धरा घळघळ 5,000 धरा अजून किती राहिले म्हणले मग एवढे तीर्थ घडत नाहीत मग काय करा समुद्राचं स्नान करा सगळे तीर्थ कुठे गेले समुद्राला गेले तुकाराम महाराज म्हणले अरे एखादी सुनामी लाट आली आणि लाटा संघच आत गेला तर म्हणले मग तुम्ही नुसतं पंढरपुरात या आणि काठावर उभा राहा आत बी निव येऊ नका आणि डोळ्यानं चंद्रभागा पा अवघ्याची तीर्थे अवघ्याची
तीर्थाची. मग तीर्थाला गेलं पाहिजे. तीर्थयात्रे सुखी जाऊ, पण जाताना वाचे विठ्ठल नाम घेऊ. नामस्मरण करी जाच. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते. काय अर्थ नाही म्हणून तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, आणि ती तीर्थयात्रा संत संगतीत करू. नामस्मरण संत संगतीत. हबा मनानं केलेलं साधन हे साध्यापर्यंत जात नसतं. येणे साधती साधने. संताच्या संगतीत केलं की साधन साध्यापर्यंत जातं. अरे प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या, अवश्य पाहिजे आचार्या, अपमती भजताराया, अनेक अपाया माझी पडे. विठ्ठला विठ्ठला म्हणून संत संगे शेऊ, वासुदेव धनिवरी. संत संगती करू आणि तिथं मग भजन होईल. तेथे राम नाम होईल सर्व. पण संत संगतीत गेल्यावर भजन करताना काय पथ्य सांभाळू, अभंगाच्या पुढच्या. लोभ ममता सोडू आशा, लोभ ममता सोडू आशा, ममता सोडू आशा, लोभ ममता सोडू आशा. उदार व्यथेचा ओळसा, उदार व्यथेचा ओळसा, परमार्थातले मारक माणसं आहेत. लोभ ममता दवडू आशा हे तीन नरका. जसं काम क्रोध आणि लोभ हे नरकाचे द्वारे, तसे हे तसंच आहे महाराज. लोभ ममता दवडू आशा. काऊन यांनी सगळ्याचा. लोभ पापाचं बाप आहे महाराज. लोभ हा काय? पापाचा बाप आहे. पाप करायला लावणारा कोणी? लोभच. विठ्ठला विठ्ठला. म्हणून लोभ ममता दौडू आशा. आता जास्त चिंतन करीत नाही, आपला टाइम संपत आला. लोभ आहे, ममता आहे आणि आशा आहे. महाराज चांगले चांगले माणसं या आशेनं खाट्यात घातले. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. कोण? अरे आशानं देवाला खाट्यात घातलं तर तुमची आमची झाड. बळीच्या दारात भीक मागायचा टाइम आला. कशानं? जुने एक द्रष्टांत सांगतो, शेवा सांगतो. जुने कीर्तनकार सांगायचे. एक फक्कड संन्यासी नदीच्या काठीवर पर्णकुटी, आणि पहिल्या महिला नदीवर धुणं धुवायला जायच्या. एक बाई नदीवर धुणं धुवायला, सुंदर स्त्री. संन्यासी पूजा करीत होता, पण त्या बाईला पाहून संन्यासी भुलला. मोह निर्माण झाला, लोभ झाला. जर अशी बायको आपल्याला मिळाली, मग त्या बाई जवळ गेला. बाई हुशार होती. मावशी तुम्ही कुठं राहता, काय करता, तुमचं लग्न झालं का? ते म्हणले नाही. काऊन नाही झालं? ते म्हणले मनासारखा महात्मा भेटना, मला महात्मा नवरदेव पाहिजे. म्हणले कसा पाहिजे? ते म्हणले तुमच्यासारखा पाहिजे. मग तो म्हणला मी लग्न करायला तयार झालं, जमन का? ते म्हणले जमन. म्हणले मग बोलू का बामणाला? ते म्हणले तसं नाही, मला तुम्ही पसंत देत, पण तुमच्या जटा दाढी ही पसंत नाही. मग हे काढून आलो तर मग लग्न करायला मी तयार आहे. आता हे गेला वारकाकडं. वारकाकडे गेल्यावर वारकाला विचारलं केवढ्याला दाढी? तर ते म्हणले वा दाढी
50 रुपयाला आणि कटिंग 100 रुपयाला. ते म्हणला 150 रुपये, जवळ 150 रुपये होते. ते म्हणला काय, ते म्हणला वा ही दाढी ही कटिंग नाही, चालू लोकांची आहे. एवढा हिचकोबा करून 150 रुपये निघत असतो का? तुम्हाला 300 रुपये. तुम्हाला किती? 300 रुपये. त्याच्याकडे 150च होते. मग दुसरं काहीच नव्हतं. मग येतो भगुण, पितळी भगुण होतं. त्याचं नाव खरं बहुगुण आहे. जसं मावद तर त्या मावद त्या झालं मावद, तसं भगुण त्याचं नाव आहे बहुगुण. चहा करता येतो, भाजी करता येते, पाणी, त्या बहुगुणी म्हणून बहुगुण त्यात झालं भगुण. मग त्यांनी काय केलं, ते पितळी भगुण मोल्ड त्याचे आले 150 रुपये. किती? वारकाकडे गेला, वारकानं पाणी लावून चिपी केली महाराज. मग इतका कुटाणा होत तर बाईचं धुणं संपलं, बाई निघून गेली. याचं सगळं आवरावरी होऊस तर बाई निघून गेली. आता ती कोणाची होती काय, याला का बायडाटा होता याच्याकडं, काय काहीच नव्हतं. ते मिळत नाही ना कोण. बरं मग सांगावं कोणाला, अंधारात लग्न लावायचं, काहीच मिळ नाही. मग तो होता गांजाकस. त्याचा मित्र 4 वाजता गांजा प्यायला यायचा. मग त्याचा मित्र आला, पर्ण कुठे चेपीवाला दिसला. तो म्हणला आपल्या सनेशाने गाडी सोडली काय. त्यांनी ती चेपी गिपी पाहिलं, ते मागत निघाला. ते म्हणला ए काऊन चालला ही ना. ते म्हणला तुम्हीच आहेत का. ते म्हणला मीच आहे. ते आला मला हे सोंग असं कसं काय झालं वाज. ते म्हणला खाली बस. ते म्हणला सांगा ना काय झालं तर. ते म्हणला आशा रे आशा, केस नाशा, नदी वाये झुंझुना, ऐशी नार मिळे बाजिंदी, तो गमा दिया भगुना. अरे असे खात्राबाई भेटली मला, म्हणले तो या संग लग्न करते. केस काढून, केस काढायला गेलो तर वारीक मला 150 रुपयात होत नाही म्हणून भगुन ऐकलं. अरे भगुन हे कुठाने करूस तर केस गेले, बाई गेली आणि भगुन गेलं. काय गेलं? सगळं बिघडिलं कशानं? आशेनं बिघडलं. विठ्ठल आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्वाले, न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. विठ्ठला म्हणून लोभ ममता दवडू आशा. का? जर लोभ असल, ममता असल, आशा असल तर पुन्हा जन्माला यावं लागल. मग उदर म्हणजे आईचं उदर, व्यथा म्हणजे जन्माचं दुःख, उदर व्यथेचा ओळसा. मग हे कवरक्षण करायचं. न करू आणि का सायासा, याच्यातून निवृत्त व्हायचं असल तर वासुदेवा वाचुनी, वासुदेवा वाचून दुसरा काही प्रयत्न करू नको. आणि हेच खरं सगळ्या वर्माचं वर्म आहे. अभंगाच्या वर्माचे हे वर्मा, वर्माचे हे वर्मा, वर्माचे हे वर्मा, वर्माचे हे वर्मा, हेने सकळ धर्मा, हेने साधे सकळ धर्मा, परमार्थातलं वर्म आहे. तुम्ही काही केलं, नामस्म तीर्थयात्रा केली, दानधर्म केले, पण नामचिंतन जर नाही केलं तर ते व्यर्थ आहे. म्हणून नामस्मरण सकळ धर्माचे कारण, नामस्मरण हरी कीर्तन.
सगळ्या धर्माचं मुख्य जर का असेल तर नाम आहे. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे. तुम्ही नाम घ्या, काहीच करू नका. कर्म उपासना हरिपाठी आले सर्व मार्ग. देवाचं नाव घ्या, तुम्ही यज्ञ केल्यासारखं होईल, तुम्ही तीर्थयात्रा केल्यासारखं होईल, तुम्ही दान केल्यासारखं होईल, तुम्ही तप के योग याग तपे केली तयाने आपोपे. म्हणून तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठला म्हणून म्हणतात मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म. म्हणून नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. आवडीनं काय करा, तुम्ही देवाचं भजन करा. विठोबा आवड वेगळी. आपण भजन सवडीनं करतो का आवडीनं करतो? सवडीनं करतो. आपलं काम होत नाही का आवड नाही. आरंभी आवडी आदरे आले ना. आरंभी आवडी आणि आदरानं. आरंभाला घ्या, आवडीनं घ्या आणि आदरानं घ्या. माणसं आदरे ते खनपुरीकर म्हणायचे खाल्ली पोळी तर वाजिली टाळी, नाही तर बसली जात. भाऊ म्हणायचे ना भजनाला 8, जेवायला 360, कीर्तनात पडी तर पडी गाठ, नाही तर त्याला हाट म्हणले. आता तुम्ही सप्ताह केला, हे स्वयंपाक केला, इतक्या लोकांपुरताच गेला का? असे किती लोक जेवतील इतकी? आता कीर्तन जेवढे आहेत का याच्या चौपट लोक जेवतील का नाही? आता बाकीचा 3 टप्पे उरलेले यायच्या पुरता ठेवा आणि बाकीचं आमच्या संग बांधून द्या. मग किती लोकांना आवड आहे? बरं आता जे आले हे कीर्तनाच्या सुरुवातीला आले का हळूहळू आले? बरं आता तुम्ही मी कीर्तनाला आल्यावर इतके आले, आता मी जायच्या आधीच मंडपाच्या बाहेर जाणार का आधीच जाणार? मग तुम्ही चांगले पण न येणाऱ्यापेक्षा चांगले. कसे येत? एक माणूस कीर्तन मधात आला, मी काय ओपतराव तुम्ही अर्ध्या कीर्तनात आले. तो म्हणला महाराज काही आलेच नाही. त्याच्यापेक्षा मी कसा आहे बरं आहे. मग आरंभाला आवडीनं आणि आदरानं. आदरानं घ्या. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार आदरानं घ्या. एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन. खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. आजचा जो कार्यक्रम आहे शशिकालाबाई राधाकिशनराव तांगडे यांनी चारोधाम यात्रा केली आणि त्यांच्या मौंद्यानिमित्त त्यांच्या 4 मुली आणि त्यांचे 4 धीर शबोराव तांगडे, मुरलीधरराव तांगडे, प्रकाशराव तांगडे आणि सुभाषराव तांगडे यांनी हा कार्यक्रम ठेवला. झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवचरणी समर्पित करू. सेवेला पूर्णविराम देऊ. एकदा सगळेजण मांडी घाला, हातानं टाळी वाजवा, प्रेमानं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय काय सांगायचं का ना आजच्या या माऊंद्याच्या कार्यक्रम प्रसंगी एक पांढरी तीन आहे ती एक